एका वर्षाची वाट पाहावी लागेल. आता आमच्या समवेत इथून जोडले जातील हेमंत वाघ या साहेबांचा आवाज. हॅलो. चला पलसदरी संघ आपण आपला 12वा खेळाडू मात्र पाठवायचं, कारण 12वा खेळाडू आतापर्यंत विचार केला तर पोहोचला नाहीये. चला पलसदरी संघ आपल्याला दुसरा पुकार असेल. आपला 12वा खेळाडू अजूनपर्यंत पोहोचला नाहीये. हॅलो. चला पलसदरी संघ 12वा खेळाडू आतापर्यंत जर विचार केला तर इथं पोहोचला नाहीये. पण जर सामना थांबवा थोडासा, कारण 12वा खेळाडू पोहोचला नाहीये. नावं इथे आम्हाला समजत नाहीयेत. यस, पण जर सामना चालू करा. पहिलाच चेंडू जबरदस्त अगदी डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू उडवला. त्यानंतर मात्र नक्कीच एक सिंगल मिळालेली. एका सिंगलच्या साह्यानं संघाचं अकाउंट देखील ओपन झालंय आणि धावफलकाचा विचार केला तर एक धाव लगावली गेली पहिल्या चेंडूवरती. पुन्हा एकदा जबरदस्त फटका अगदी फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षकानं जरूर झेल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु थोडासा झेल खाली राहिला आणि त्यानंतर सरळ जमिनीला दान होतं. एक सिंगल जरूर आली आहे. एका सिंगलच्या साह्यानं नक्कीच नक्कीच जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतंय. मागच्या सामन्याचा विचार केला तर कुठेतरी असं वाटलं होतं की पलसदारी संघानं पूर्णपणे कमबॅक करून ठेवलंय, परंतु शेवटच्या क्षणी अगदी उमेशनं थोड्याफार चुका केल्या आणि त्यानंतर पलसदारी संघाला मात्र या स्पर्धेतून बाहेर जावं लागलं. खरोखरच कुठेतरी आजच्या दिवसाचा विचार केला तर उमेशचा दिवस राहिला नव्हता. मागच्या टुर्नामेंटचा विचार केला तर जबरदस्त फटकेबाजी करत होता. अगदी मोपाडा येथे चॅम्पियन संघ ठरला होता. तोच उमेश या सामन्यामध्ये महागडा ठरला आणि इथून मात्र पलसदरी संघ या स्पर्धेतून आता मात्र बाहेर झाला आणि त्यानंतर जबरदस्त फटका सजवला गेला. अगदी कव्हरच्या वरून चेंडू उडवला. नक्कीच वन बाउन्स करत चेंडून सीमा रेषेवर कव्हर केले आणि चौकाराच्या संय्यानं पुन्हा एकदा धावफलक हल्लं. टोटल जाऊन पोहोचले ती 6 या अंकावरती. ओके, 7 धावा. पुन्हा एकदा जबरदस्त फटका अगदी मिडऑफ आणि लॉंग ऑनच्या वरून चेंडू काढलाय आणि नक्कीच सीमारेषा कव्हर करत पुन्हा एकदा मोठा फटका आणि षटकाराच्या साह्यानं पुन्हा एकदा धावफलक हल्लं गेलंय. पलसदरी संघाच्या फलंदाजांना मारले तर नक्कीच विपुल दरेकर साहेबांकडून विपुल निगुडकर साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल आणि त्यानंतर दिनेश दरेकर साहेबांकडून देखील लगातारचे 3 मोठे फटके 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल.
धावफलकावर 14 धावा लगावल्या गेल्यात आतापर्यंत. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न झाला होता, त्यानंतर चेंडूने थोडीशी उसळी घेतली आणि षटक क्रमांक 1 समाप्तीचा इशारा देखील येतोय. एका षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या झाली ती मात्र बिनबाद 14 धावा. आपण मागच्या इनिंगमध्ये जर योगेश वाघ सरांचा आवाज ऐकला असेल तर कुठेतरी सर्वांचं अगदी मन मोहत करणारा आवाज पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर थोडासा ब्रेक घेतलाय आणि त्यानंतर जो ब्रेक घेतलाय तो ब्रेक कशासाठी तर डीजे वाजवण्यासाठी. नक्कीच डीजेच्या तालावर नक्की आता मात्र प्रेक्षकांना नाचवण्याचं काम करत त्यात योगेश वाघ सर. चला पंच आपण स्पीडअप करा, कारण 4 षटकं ही 15 मिनिटाच्या आतमध्ये संपली पाहिजेत. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू आपण 30 सर्कलमध्ये घेऊ शकता. चला वाशिवली संघ आपण स्पीडअप घ्यायचा, जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन. जबरदस्त फटका अगदी कव्हरच्या डोक्यावरून चेंडू उडवलाय आणि चेंडू दन दन करत निघून चाललाय चौकार. आणि चौकाराच्या संख्येनं पुन्हा एकदा धावफलक हल्लंय. टोटल जाऊन पोहोचले 18 या अंकावरती. सामना पाहायला मिळतोय. एका साईडला पलसधरे संघ तर दुसऱ्या साईडला वाशिवली संघ. जबरदस्त सामना पाहायला मिळणार यात शंका नाहीये. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगणार. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता, त्यानंतर एसटी रक्षकाची थोडीशी चुकी झाली आणि त्यानंतर फाईन स्लिप मध्ये मात्र चेंडू अडवला जातोय. नक्कीच कुठेतरी 3 धावा वाचल्या गेल्या आहेत संघासाठी वाशिवली संघाकडून. आणि लगातार 3 चौकारांसाठी काशीनाथ पवार साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. पुन्हा एकदा नक्कीच स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजानं, परंतु अपयशी ठरला आणि त्यानंतर मात्र एक सिंगल मात्र पूर्ण झाली आहे. एका सिंगलच्या सहाय्यानं पुन्हा एकदा धावफलक हल्लं. टोटल जाऊन पोहोचले ती 20 या अंकावरती. खरोखरच जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय दोन्ही फलंदाजांचा. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडूला उंची जास्त, लांबी कितपर्यंत पाहायला मिळेल. लांबी देखील तितकी चांगली मिळाली आणि डीजे मास्टरला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. गेला अगदी विशालच्या बॅटचा विचार केला आतापर्यंत दुसरा षटकार येतोय. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस फटका बसला. चेंडूला उंची जास्त, लांबी कमी. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पाहता क्षणी चुकी झाली आहे. चेंडू सरळ जमिनीला दान झाला आणि काय घडलं जातंय. नक्कीच पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावेनं पुन्हा एकदा धाव फलक हल्लं आणि जाऊन पोहोचले ते 28 या अंकावरती. नक्कीच आपण 12व्या खेळाडूचा विचार केला तर अगदी जशी झेल जमिनीला दान झाली त्यानंतर 12व्या खेळाडूच्या चेहऱ्यावर अगदी हास्य पाहायला मिळालं. यानंतर प्रकाश
चला बंद सामन्याला सुरुवात करा. अगदीच पुन्हा एकदा आता मात्र शेवटचे 2 षटक बाकी राहिलेत आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भास्कर सज्ज झालाय. कारण पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या सीताराम या गोलंदाजानं आणि त्यानंतर सचिननं देखील 14 धावा खर्च केला. टोटल धावफलकाचा विचार केला तर 28 या अंकावर ते जाऊन पोहोचलंय आणि अजूनही मात्र 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी राहिलाय. स्ट्राईकला अनिल आणि नॉन स्ट्राईकला विशाल. पहिला चेंडू थोडासा बॅटच्या इनर एजला लागला आणि त्यानंतर एक निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. खरोखरच जबरदस्त गोलंदाजी. कारण जर पहिल्या 2 गोलंदाजाचा विचार केला तर थोडेसे महागडे गोलंदाज ठरले. त्यानंतर गोलंदाजांना कमबॅक करणं गरजेचं असेल आणि त्या कमबॅक करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झाला तो भास्कर. पुन्हा एकदा जबरदस्त फटका सजवलाय. अगदी लॉंग ऑफच्या वरून चेंडू उडवलाय. चेंडून सीमारेषा कव्हर करत षटकारांना डीजे मास्टरला पुन्हा एकदा संधी मिळाली. त्याला अगदी लॉंग ऑफच्या वरून चेंडू उडवला. जसा रॅडर मध्ये आला त्यानंतर अनिलनं मात्र स्वतःला सिद्ध केलं. षटकार आणला खेचून. पुन्हा एकदा मोठा फटका. मिस टायमिंग झालाय. चेंडू खाली. यष्टीरक्षक कोणतीही चुकी करत नाहीये. आता मात्र पलसदरी संघाला पहिला हादरा आणि पहिला गडी गारद झालाय. डीजे मास्टरला पुन्हा एकदा संधी मिळाली. बॉल देण्यात येईल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. परंतु चेंडू सरळ शरीरावरती आदळतो आणि त्यानंतर यानंतर विशाल यानंतर नक्कीच एका मोठ्या हस्तीचं आगमन झालं. विशाल साहेब निगोडकर यांचं देखील आगमन झालं. अगदीच या स्पर्धेसाठी त्यांचा कायम पाठिंबा असतो. त्यांचं देखील मंचावरती आभार. आणि त्यानंतर तंबूच्या आसऱ्याला एक मोठी विकेट आली. विनय मात्र गेल्या पावली माघारी आलाय आणि विनय यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानाच्या आत सज्ज झालाय तो विवेक. धावफलकावर टोटल 34 धावा. एक मोठा फटका आलाय आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर, परंतु 2 महत्वाच्या विकेट देखील आल्या आहेत. त्यानंतर पंचांना अव्वंतर चेंडू घोषित केलाय. एका अव्वंतर धावेने पुन्हा एकदा धावफलकाला टोटल 35 या अंकेवरती. नक्कीच कुठेतरी षटक मात्र आता मात्र वाशिवली संघाच्या बाजूने झुकवण्यात मात्र गोलंदाज भास्कर या गोलंदाजाला यश आलंय आणि त्यानंतर फलंदाज दबावाखाली येत आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि त्यावर आक्रमण चढवलंय आणि चेंडू निघून चाललाय. लॉंग ऑफच्या वरतून षटकार येतोय आणि डीजे मास्टरला पुन्हा एकदा संधी मिळाली. कुठेतरी असं वाटलं होतं की या षटकामध्ये कमबॅक पाहायला मिळणार, परंतु अगदी मोक्याच्या क्षणी चेंडूवरती षटकार आला. त्यानंतर षटकाराच्या साह्याने टोटल जाऊन पोहोचले ती 41 या अंकावरती.
जबरदस्त फटका सजवला. अगदी जे दोन्ही षटकार आले या षटकामध्ये ते दोन्ही षटकार अगदी लॉंग ऑफच्या वरून काढले गेले आहेत. विवेक पवारनं जर षटकार लगावला तर प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज सचिन पवार साहेबांकडून देण्यात येईल. प्रेक्षकांसाठी नक्कीच सुवर्ण संधी येते. एका हाताने जर आयवा कॅच पकडली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. फक्त प्रेक्षकांसाठी असेल, प्लेयरने पकडली तर दिले जाणार नाहीयेत. आणि कल्पेश जरेकर साहेबांकडून ते 500 रुपये मात्र देण्यात येतील. यानंतर षटकार हॅट्रिक साठी देखील बक्षीस येते. विशाल निगोडकर साहेबांकडून षटकार हॅट्रिक साठी मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. चला पंच सुरुवात करा. शेवटच्या 6 चेंडू टार्गेट सेट. पहिला चेंडू अगदी स्लोवर गतीनं फेकला गेला. गोलंदाजाचा विचार केला तर अगदी चेंडू वळवण्याची ताकद मात्र ठेवतो, कारण चेंडूची गती जरूर कमी केली जाते, परंतु त्या गतीचा वापर कमी करत असताना नक्कीच चेंडू वळण घेतोय. वारंवार फलंदाज चुक्या करतोय. लगातारचा दुसरा निर्धाव चेंडू येतोय. शेवटचे 4 चेंडू अजूनही बाकी. धावफलकाचा विचार केला तर 41 धावा. मागच्या सामन्यामध्ये 44 झाल्या होत्या. 45चं टार्गेट दिलं होतं. पुन्हा एकदा मोठा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक अगदी डीप मधून चेंडूवरती येता राहिला आणि चेंडू सरळ जमिनीला दान झाला. नक्कीच 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण झाल्या. 2 धाब्यानं धावफलक हल्लं. टोटल 43 या अंकावरती. जबरदस्त कुठेतरी गोलंदाजानं कमबॅक करून ठेवलंय. पहिल्या 3 चेंडूमध्ये अवघ्या 2च धावा खर्च केल्या आहेत गोलंदाज मंगेशनं. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. अपील झालीये. अपील उचलून देखील धरली आहे आणि पंचांचं स्पिंगर ऑन. डीजे मास्टरला पुन्हा एकदा संधी. खरोखरच कुठेतरी असं वाटलं होतं की नक्कीच 50 प्लस धावा गोळा होतील, परंतु आतापर्यंत विचार केला गोलंदाजाचा तर फक्त 2च धावा खर्च केल्यात. 4 चेंडू फेकत असताना 2 धावा खर्च केल्यात आणि त्यानंतर सुनील आलाय स्ट्राईक साठी. लॉर फुलटॉस मिस टाइमिंग पुन्हा एकदा. नक्कीच एसटी रक्षक वारंवार जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतोय. यानंतर येणाऱ्या शेवटचा चेंडू काय घडेल काय बिघडेल. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीने चेंडू फेकलाय आणि रनआउटला मात्र विकेट आली आहे. जबरदस्त एसटी रक्षकाने आपलं काम बजावलं आणि त्यानंतर 4 षटकांचा खेळ समाप्त होतो. संघाची धावसंख्या झाली ती मात्र 43 धावा. जिंकण्यासाठी 44 धावांचं आव्हान असेल वाशिवली संघासमोर. फलसदारी संघाने ठेवलंय.
आज मैदानाच्या आतमध्ये सज्ज करा आणि त्यानंतर आपण चला वर्णे ठाकूरवाडी संघाचा कर्णधार आयोजकांशी संपर्क साधा आणि यानंतर आपण आवाज ऐकूयात. अर्थातच ज्यांचं नाव पूर्ण युट्यूब वरती धुमाकूळ घालतंय, अर्थातच योगेश वाघ सरांचा आवाज ऐकूयात. तोपर्यंत डीजे मास्टर आपण सुवर्ण संधी घ्या. सलामीची जोडी आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये मंगेश आणि शकर शकर मंगेश आणि शकर ज्याला सकाळीच खाली ती म्हणजे शिळी भाकर आणि एका साईड यास मंगेश. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण सज्ज करा. ये गड्या ना गॅस मात्र एक नंबर कापला माल पटल. आमचे नाग्याचं पहिले असंच होतं, आता आलं उंगवला जरा मटाल झालं. एक नंबर डाय कान पड्या सोलूनच घेतल्या, टेन्शनच नाही, धोकाच नाही. गोलंदाज विशाल आलेला आहे. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी आणि स्ट्राईक एंड मध्ये फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मंगेश गडे वाशिवला 12 खेळ मला पटेल आहे. दगड आपटली तर दगडीचा भुगा होईल, पण त्याला काय होईना, टेन्शन आहे. गोल गरगरीत आहे. काशीनाथ पवार ज्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक जर कंप्लीट होत असेल तर 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. चला ज्या देवाचं नाव करा राम राम. यस जय करा सुरुवात. राप 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 सुरू. घेतला देवाचं नाव. बस पहिलाच बॉल तो बघ करा चापी तो बघा. फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डिंग बेडूक चापी होऊन दे खर्च आहे घरचं. पंच बायचा यास ओके आहे. पंच करतात राम राम. लागला तयार, पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यस बॉलिंग म्हणजे एक नंबर बॉलिंग. आम्हाला वाटला दुसरा काहीतरी आहे, त्याला काय त्याला अजून मला वाटत गोल गरगरीत मोठा बॉल आणायला लागेल ते त्याला दिसेल फुटबॉल. सॉक्कन जे लागडी डॉट. एक विकेट जरी काढली विपुल दादा निरगुळकर दादांच्या माध्यमातून एक विकेट जरी आली तरी 200. यस आणि वाकला मगून झोकला, तो परत टेकला, तिकडे फिल्डर कुतला, तो परत खालच्या आळ्याचा गडी वरच्या आळ्याला गेला, वरच्या आळ्याचा गडी खालच्या आळ्याला आला. टुनटुन 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 एक कुणक जाऊन दे. पळत जरी वाला तुमच्या 12 खेळाडूच्या अंगात येतं का काय काय सांगायचं. तिकडे उडा द्या इकडून कधी वजच जाऊ दे हंदे. ओहो यावेळेस किल्लो डायरेक्ट हिट हो बेकार. बस असा कार्यक्रम म्हणजे काय माहिती का, सासू तर माहेर जोड्यात आणि सासरा गुतून मेला वाड्यात, तोही कोड्यात. आपला बॉलर कोड आहे का बघ, नको रडू आता जाऊन दे. DRS का साठी घेतलाय? रनआउट साठी. यस तुम्ही दमूच खाऊ नका. काय ना देऊ त्यांच्यात बाजूना बरोबर रिव्ह्यू देतो ना, त्यामुळे टेन्शन नाही. नाही काय ना खपल्यावर बरोबर कार्यक्रम होईल. टेन्शन नाही. तर आमचा बॉलर म्हणजे त्याला जबाबदारी तेवढी भक्कम दिली ना, कॅशियर आहे ना, तर तो काय येणं थांबला नसतं, तोंड दावाय तकड मेर मेर ना पायी पायी तो दरडी लागला असता आवड्याव. चेन टपाक ढम ढम याचे नका मानव नक दे. नॉट आउट. कोणाचा होता? फिल्डिंग वाल्याचा. खपला गया टाटा बाय बाय खतम फिक्स.
गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा. यावेळेस सोहो फटका चांगला आहे. लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे गडी यास. यांचा दोघांचा काय चाललाय गोंधळात नाही जोंधळ्यात तोपर्यंत पाय एक. अगदी आपण पाहता यावेळेस एक सिंगल आले संघाची धावसंख्या धावपलकावरती 6 5. बरं मग त्या 6वा आकडा 6 रेष काल नेतो नाही नेल मग या काय केलाय. ओहो डॉट बॉल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये स्कोरर सुकी तर कॉमेंट्री वाला सुकी नाही कॉमेंट्री पहिली रेट कॉमेंट्री वाला पडते मगून अंपरनी मगून आयोजक काय सांगायचं आहे. आता याच्यावरती लाईन ना नेतो माझी कावळ्यासारखी ना जरा सॉक्का निकडून नंतर तिकडे ठोकून देतो. कॉमेंट्री वाल्याला असं बोलला तू धनवाजी बोला. चला लगेच क्षेत्ररक्षण सज्ज करून घ्या. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये एकचा खेळ संपलेला आहे. पहिल्या वरीत मात्र खडकी लागली पहिल्या वरीत धडकी लागली. पहिल्या वरीत धावसंख्या धावपलकावरती 5 धावा स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय नागेदादा उघडे ज्यांना आपण पाहताय सध्या त्यांना स्क्रीनवरती आमचा कॅमेरामॅन फोकस करत असताना कॅमेरामॅनला खूप आवडलेला आहे. नागेदादा पहा आल्यानंतर एखादी पप्पी घेऊन जा. चला षटक क्रमांक 2 साठी आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज क्रमांक 2 सुनील. सुनील आलाय या सुनील आला त्यांना ती बघा तिकडून हद्द मोजून घेतली. 14 एकर येठून सांग माझा वाडा तिकडं कवाड. चला भिताड सुरू डाव. टेन्शन नको जाऊ तो फटकाय ना खाय आणि काहीच ना खाय फक्त तू सुखी रह टेन्शन नको जाऊ. तर 4G आहे म्हणून रिचार्ज 5G असता मग मात्र 5 स्पीड. चला बस काय दादा आहे सलाम दादाने सलाम केला आणि लखुबाईचा जीव गेला तो तिकडे गडी आउट. अशी पॅन्ट म्हणजे हे पॅन्टीला आपल्या गावठी भाषेत मात्र माणसा काय सांगता माहिती का पोता पॅन्ट एक नंबर पॅन्ट धोका नाही खो जर जोडाय बिडा गेला ना गड्या हो मनक्या बिनक्या कमी आला तर अशीच काही घालून जायचा काम येईल. सचिन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल. आमचा स्कोररी मोकार भारी आहे रे कंचे जत्रेला आख मान शिंदून आलाय गोंधो नाक का मशाचे बरोबर. चला गोलंदाज तयार आहे. स्ट्रायकर मध्ये सचिन आहे तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय नवीन फलंदाज. यावेळेस सोह बेकार टुनकुन उडून मारलाय सुनकुन बॉल गेलाय. काय रे चौका म्हणा बॉल फुटला का काय 2 खावल्या 6 आहे. पंच नो बॉल नो बॉल घाण्या बॉल नासका बॉल कुचका बॉल दलिंदर बॉल. काय सांगायचं थोड्यात वाट लागली ना काय सांगाय. पहा बकरी दिली चराय आणि बोकड्या दिला मरायला. षटकार मारला तर मारला नोय बॉल टिकला. कन्यादान ओम भटसुआ. आता धावसंख्या धावपलकावरती आपण पाहताय 13. ओहो टेन्शन नको जाऊ खराच आहे यास. हो हो चाफा चाफी बेडूक चाफी बस चिहापेक्षा लय भारी त्याचं नाव कॉपी. अरे स्टेज मोडील शपथ डगा डगा स्टेज आलं तो. ओके आम्ही नाही दिला कॉमेंट वाला भाड्याचा गडी आहे. यो नवरा लग्नाचा ना यो मोथराचा नवरा आहे. यो पाकिट घेतला का घरी जाणार तिकडे त्या निर्णय देणार तिकडे तिकडून आल्यावर कॉमेंट वाला बोलणार. बाकी काय असेल त्या तिकडे बघा. धावसंख्या धावपलकावरती 13 मेरा साथ रहेगा चॅटिंग वाला बर्बाद रहेगा. 13 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाडा जुडा घट्टा गुट्टा आडिया बांध्याचा गुडगुडीत फलंदाज मंगेश तयार. सचिन आउट झाला रोड रोलर बजरी सगळा समगाज. मंगेश मैदानाच्या आतमध्ये योग मंगे आला त्याचा कार्यक्रम फिट झाला. दुसरा मंगे आला पण तो खालच्या आळेला आला.
बॉलर तयार. षटकातील पुढील बॉल. ओहो, फटका समोर खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे. नाही. आता जरा काय झालं, गडी बारीक, इंजन बारीक, ॲव्हरेज कमी, सगळा कार्यक्रम फिट, खाव पका मीठ, गडी हो नीट, म्हणून सांगता पा दुकानात स्वस्त झाला बेसन, येत आहे पळसदरी स्टेशन. तो पण रोग ठोक अंगाला असतो. यास काय सर? मग आम्ही मॅच बा सांगलेली तो का नाही आला? मग आता थांब, आता आलाय का? थांब आता. हा, कारण काय सांगायचं आहे, मॅच चालू असताना अनाउन्समेंट केलेली मॅच खपल्यावर लगेच याचा. आता यो कार्यक्रम होऊन दे. यस. ओ हो, काय सांगायचं आहे म्हणून सांगता, खांद्या घोंगडी हातात काढी, त्यापेक्षा लय भारी टुनुक टुनुक सासुरवाडी. फलंदाज बाद. त्या तिकडे कर ना, कठीण काम आहे र. काय झालं तुमच्या रायचे सपनात यात आणि दिवसाही सपनात यात, नको कमाल केली. चला, शेवटचा बॉल बाकी आहे आणि यावेळेस भूषण. याच्यानंतर विनर विनर आहे का? हो हो, आंधी आला मंग्या, त्याला चावला 1.5 किलो मुंग्या. त्याचा कार्यक्रम झाला सपाट, कार्यक्रम झाला फिट. बॉलर तयार. दिनेश पवार ज्यांच्या माध्यमातून झेल टिपला त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक विपुल दादा निरगुडकर. आता 12 बॉल 29. 12 बॉल झालं, 12 बॉलात रन केलं ते म्हणजे 15. आता 12 बॉलात 29 म्हणजे खरी कसकस. आणि जर काही शेवटला असाच बॉलर यावा पळसदरी वाले सारखा, मॅच खपली पण बॉल नाही खपलं, मला टेन्शन आलं. आता जर कॅशर नसतं ना, येत काय ना तो तो डुबाला असता. तो सांगेल काय झालं आज राहायचे काय तुझं करायचं आहे त्या बोलायचं बोल, उद्या मग गावात हिंड बरं ना. चला, 12 बॉल 29. चला, क्षेत्ररक्षण सज्ज करून घ्या. 12 बॉल 29 धाबा मैदानाच्या आतमध्ये बनवायचं आहेत या थांबवायचं आहेत. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपण पाहताय शेखर. चला, गोलंदाज दिनेश उर्फ दिन्या. चला, ज्या नाव करा सुरू. गोलंदाज त्याला वेळ वाचवणं बंधनकारक राहील. आपल्याला विनंती आहे, प्रति ओव्हर मागे तुम्हाला 5 मिनिटाचा वेळ आहे. बरोबर 2 षटकासाठी आपण 10 मिनिटाचा वेळ खर्च केलाय. हे षटक जर 5 मिनिटात कंप्लीट झालं नाहीये तर शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 या सर्कलमध्ये घ्यावं लागेल. प्रति ओव्हर मागे 5 मिनिटाचा वेळ आहे, याची नोंद घ्या. दिनेश तयार. XYZW मिस्टर बबलू बिझी. मोबाईल व्हिडिओ कॉल याला एबीपी माझा दुटी लावा लावा. चला चला, गोलंदाज सुरू करा डाव. तुम्ही अगोदर आपण आता आपल्याकडे 4 मिनिटं राहिलेली आहेत. बस एक जला उंगवात, एक जला मावळात. पटला काम मा का 12 परत शिकलो ते आवड पेनू तर काही वापरलं स्कोरलं 5 रात्रीसाठी आवडा डबा आणलाय. खराब चेंडू आलेला आहे. संघाची धावसंख्या आता धावफलकावरती 16. जावई भोळा सासऱ्याला पोरा झाली 16. एक सांगतो ते आम्हाला मुळा, दुसरा सांगतो खाऊकार रत्ताळा, बाकीच्या खाली कानफळा. धावसंख्या धावफलकावरती 16. बॉलर तयार. फुलटॉस बॉलवरती फटका जबरदस्त. चेंडू मात्र यावेळेस थांबत नाही. चेंडू सीमारेषा पलीकडे, शिडीवर शिडी, 32 शिडी, एकाची पेटली दाढी, त्याच्यावरती दुसऱ्याने ओढली विडी. षटकार. दिगंबर ओला दादांच्या माध्यमातून आईवा जेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक पण खेळणाऱ्या हो कपडा कडून घ्याल तर तुम्हाला भेटल.
हा खेळाडू नाही पण कपडा कटला आपल्याला काय ठावा. ओहो आणि यावेळेस हो घसरगुंडी पुसरगुंडी फिल्डर बाद बेकार याच्या ढेंगा फाटीतून गेला. उडदाची डाळ भेंडाची भाजी चुकुट चुकुट तू चल मोर आलो मग कुसकुन चार. बिचारा कशी बॉलिंग करील. हे ढेंग फटीतून बॉल जर सटकायला लागलं काय सांगायचं. नको कमाल गेली आहे ती बदली केली. तो तिकीला फिल्डर आणला इकडे डायरेक्ट बदली. वंगाळ फिल्डिंग सांग केली वंगाळ. तो गडी आणला इकडे डायरेक्ट सर्कलला म्हणजे काय सांगता खोपड्याला दादा उड्या मार सांग तू. धोकाच नाही बाहेर पका पसारा करीतो सांग तू. बॉलर तयार. बस परत तू ढेंगा फाटीतून बा म्हणून सांगता बकरी जेली चरायला आणि बोकड्या जेला मर राहिलं. चौकार. झाला एरागड्या फिल्डरचे काय का हाताला काय लागत का नाही. फिल्डर शिकॅप शिकॅपची कमाल. ढेंगा फटीतून बॉलाची धमाल. लागला बॉलर वाईट. पळस जरी गावाचं नाव घेतल्या वाईट होती आता माझ्या तोंडातून नाव होता कड आहे खोटी तू वाईट. उम्या काय वाटत तुला गुदगुदी यास म्हणून दादा आमचा उम्या असा वाटलेला काय झालं त्याचा भाव सदू पर्यंत त्यानं बॉल टिकला नाही तर वाईट गुदुगुदू. ताप आलाय म्हणजे हिव भरायची बारी मामा काय सांगा होतो का काय होतो. आता 7 बॉल 13ची गरज. 9 बॉल 13. हा असा बोलत जायचा. दोघही स्कोरर बोलत जायचा एकटाच नाही म्हणजे एकाही कांडी टाईट झाली तर दुसरा ओ हो बेकार. गडी मात्र दिसा आडू माडू शॉट खेळला झाडू कुडुक कुंचार. म्हणून आता असा शॉट मध्ये काय माहिती कुडुक्कू शॉट खेळा कुडुक कुक्कू. बॉल 7ची गरज. शेवटचा बॉल सोहो आणि यावेळेस मात्र बॉल भासला निकाल. काय होतो गडी दिसाय असाच येडा मुडा दिसत हो. ओ योक योक एक 43 बनल्यात. 6 बॉल 1 धावेची गरज. कंपल्सरी चेस कंपल्सरी चेस धाबा तुम्हाला बनवायचे आहेत त्या बनवाव्याच लागणार आहेत. हा नाही आज गड्यात नाही तो घाबरतो तो हसतो बेस्ट म्हणून गुदगुदा असता. आज काय नाही आज गप कार्यक्रम करीन त्या बारेल दुसऱ्या बारेल बोली सार कार्यक्रम करू. चला अगदी आपण पाहताय 6 बॉल 1. आता क्षेत्ररक्षणाचं जाळं विणलं जाईल. चरण आपण येऊन राहायचं आहे आपल्याला मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. सामना संपला की आणि आज अभिनंदन टीम हा सामना जिंकलेला आहे. विजय संघाचे अभिनंदन हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक. चरण आपण अगोदर या आणि दोन्ही टीमचे कॅप्टन मला वाटतं आता वाशिवली टीमचा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच
आणि कॅप्टन लावा शेखर आणि चरण. चरण आलाय का? शेखर आणि चरण दोघे या